आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदराच्या भर समुद्रात काल मध्यरात्री मत्स्य विभाग रत्नागिरीच्या प्रमुख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक थरारक आणि धाडसी कारवाई करत अवैध LED लाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या नौकांना अक्षरशः रंगेहात पकडले आहे। सर काय पायाखाली बघा काच आहे। खालच्या खाली पाण्यात फोड खाली फोड काही दिवसांपासून रत्नागिरीतील मत्स्य विभागाला गुप्त माहिती मिळाली होती की रात्रीच्या अंधारात रत्नागिरी, जयगड, दाभोळ आदी ठिकाणी LED लाईटचा वापर करून मोठ्या प्रमाणात अवैध मासेमारी सुरू आहे। गस्ती नौकेसाठी डिझेल उपलब्ध नसल्यामुळे हे मासेमारी निर्धास्त झाले होते। मात्र मत्स्य विभागाने शांतपणे रणनीती आखत अचानक डिझेलची व्यवस्था केली आणि कोणतीही चाहूल लागू न देता आपली गस्ती नौका जयगड बंदरात हलवली आणि मग भर समुद्रात सुरू झाली एक मिडनाईट ऑपरेशन। थरारक धरपकड मोहीम, गडद अंधार, जोरदार वारे आणि उग्र समुद्री लाटा अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत 5 परवाना अधिकारी आणि सुरक्षा पथकाने समुद्रात धडक दिली। या धाडसी पथकात श्री चिन्मय जोशी, परवाना अधिकारी रत्नागिरी, श्री पार्थ तावडे, परवाना अधिकारी साखरी नाटे, श्री स्वप्नील चव्हाण, परवाना अधिकारी गुहागर, सौ दीप्ती साळवी, परवाना अधिकारी दाभोळ, सौ स्मितल कांबळे, परवाना अधिकारी जयगड, तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक तुषार करुडकर, विनायक शिंदे, सुजन पवार आणि साईनाथ साळवी यांचा समावेश होता। कुठल्या लाईटी लाव तू महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बेकायदेशीररित्या आणि LEDद्वारे मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे संकेत दिले होते। तसेच त्यांनी अशा पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांवर ड्रोननेही नजर ठेवली होती। त्यामुळे गेल्या वर्षभरात मत्स्य अधिकारी सागर कुवेसकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अशा मच्छीमार विरुद्ध कडक कारवाई करण्यात आली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर काल मध्यरात्री जयगडच्या भर समुद्रात राबवण्यात आलेल्या थरारक आणि धडक मोहिमेचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे। ही संपूर्ण कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रत्नागिरी सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आली असल्याचं सांगण्यात आले आहे। लाईट बंद करून काय करणार आहे? समुद्राच्या मध्यभागी अचानक धाड टाकत पथकाने अवैध LED लाईटने मासेमारी करणाऱ्या 3 नौकांना वेध घातला। याच दरम्यान एका नौकाने कारवाईची चाहूल लागताच पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली। मात्र विभागाच्या पथकाने हार न मानता उग्र समुद्री परिस्थितीत तब्बल 1 तास पाठलाग करत अखेर त्या नौकेला पकडले। ही कारवाई मोहिमेतील सर्वात थरारक क्षण ठरली। जप्त करण्यात आलेली नौका NID MH4 MM 1961H इम्तियाज, मालक इम्तियाज हाजी हसन मिया मुकादम, IND MH4 MM 506 लक्ष्मी, मालक लीना लक्ष्मण बिरजे, IND MH4 MM 1971 अक्सा इम्रान, मालक अब्दुल तलीफ अली होडेकर,
तिन्ही नौका जयगड बंदरात आणून तत्काळ जप्त करण्यात आल्या. अत्यंत धोकादायक हवामान, समुद्रातील प्रचंड प्रवाह आणि अंधार या सर्व अडथळ्यांवर मात करत एका रात्रीत 3 नौका पकडण्याची ही कारवाई म्हणजे विभागासाठी एक रेकॉर्ड ब्रेकिंग ऑपरेशन ठरली आहे. सदर प्रकरणावर महाराष्ट्र सागरी मत्स्य व्यवसाय नियमन अधिनियम अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असून माननीय सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रत्नागिरी यांच्या न्याय निर्णयासाठी प्रकरणे सादर केली जाणार आहे. यासह गस्ती नौका आणि ड्रोनच्या साहाय्याने रत्नागिरी जिल्ह्याने अवैध मासेमारी विरोधात राज्यात सर्वाधिक कारवाया करत आघाडी घेतली आहे. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.